शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, मी आहे सध्या आपल्या खेडमधल्या मुरडे या गावात आणि छान मस्त एन्जॉय करतो आहे. म्हणजे आज कुठे बाहेर गेलोच नाही आणि आज संध्याकाळचा व्हिडिओ स्टार्ट करतो. म्हणजे आज दिवसभर बाहेर कुठे गेलोच नाही, कुठेच नाही गेलो. इवन फक्त थोडा वेळ म्हणजे एक फक्त राऊंड मारला बागेतनं. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही केलं नाही. दिवसभर आडवा पडूनच होतो. आता संध्याकाळी ऑफिसचं काम चालू केलं आणि आता पण ऑफिसचंच काम चालू आहे. काय आला जरा गरमीत नाही, गरमी खूप आहे मॅडम. म्हणजे मॅडम नाही, सॉरी गरमी खूप आहे. भरपूर आज गरम होत होतं. पाऊस तर काय पडला नाही, वातावरण झालं होतं परवा, पण आता काय नाही. आता 2 दिवस काल पण कडक ऊन होतं, आज पण कडक ऊन आहे. तर आता बसलो आहे, आपलं ऑफिसचं काम करतो आहे. आज भरपूर काम आहे. आज माझा एक सहकारी जाणार आहे सुट्टीवर, तर त्याचं देखील मला काम करायचं आहे. उद्या सुट्टी आहे, ईद आहे, त्याची सुट्टी आहे आज उद्या. तर उद्याचं बघू उद्या. आता सध्या तरी आजचं काम करू. पण इकडे काम करायला बरं वाटतं, कारण एवढंसं काम केल्यानंतर दुसरं काही काम नसतं, त्यामुळे छान वाटतं. किती काम असं तरी काय वाटत नाही, कारण दिवसभर पण असाच गेला. आता काम करतो आहे, नंतर पण काय. चला, काम नंतर भेटतो तुमच्याशी. हां, थोडं काम करतो आणि बोलतो. हे बघा आकाशातला चंद्र, बघा चंद्र, बघा आकाशातला मस्त असं. कसं दिसतंय आकाश? काय पावसाची शक्यता नाही, पण वरती महाबळेश्वरच्या न्यूज येत आहेत. तिकडे भरपूर पाऊस, रिमझिम पाऊस आहे, धुका आहे, गारवा आहे. बघा कसं वाटतं ना, मस्त ना एकदम. तुम्हाला झूम करून दाखवतो. असं असतं हे बघा. आज आमच्या बाजूचे पण आले तिकडे. वर्णी काका नाही आले. शांतता आहे. आज कुठे गेलोच नाही बाहेर मंडळी. मंडळी, तुम्हाला थोडीशी मगाशी चुकीची इन्फॉर्मेशन दिली. उद्या ईद नाही. मला वाटलं आम्हाला आमच्या ऑफिसला सुट्टी उद्या डिक्लेअर केली आहे आणि ईद आहे परवा 28 तारखेला, बकरी ईद. असू द्या, आता काय गेली सुट्टी वाया. कारण उद्या मार्केट चालू आहे, शेअर मार्केट चालू आहे आणि परवा आम्ही सुट्टी घेऊ शकत नाही, कारण उद्याची ऑप्शनल होती. असं वाटतं ना एकदम सीन. झाडं बघा अजिबात हालत नाहीत रात्रीची. मंडळी, बाहेर बसलो आता जेवण वगैरे. चंद्र बघत काही दिसतंय का तुम्हाला चंद्र? तर मंडळी, सध्या परिस्थिती खूप गंभीर आहे. कुठे कांद्यावरती आंदोलनं चालली आहेत, कुठे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, कोण कुठे त्या जागांसाठी फिल्डिंग लावतं आहे, कोण शेतकरी आपले पेट्रोलला लाईन लावत आहेत, CNGसाठी लाईन चालू आहे. महागाई वाढते दिवसेंदिवस, बऱ्याचशा समस्या आहेत. पण माणूस जगतो, आशेवर जगतो. आजचा दिवस कसाही गेला तरी उद्याचा दिवस नक्की चांगला येईल, या आशेवर आपण सगळेच जगत असतो. म्हणून तर म्हणतात ना, आशेवर जग का टिकलंय, उम्मीद पे दुनिया कायम है. आणि असायला पण हवं. सूर्य मावळतो तो परत उगवण्यासाठी. नवीन उमेद, नवीन काहीतरी घेऊन, नवीन आव्हानं घेऊन दिवस पुन्हा उजाडतो. नवीन स्फूर्ती, नवीन प्रेरणा घेऊन आपण त्या दिवसाला सामोरे सुद्धा जातो. ॲट द एंड सगळं काही चांगलं होईल, ह्या आशेवर शांतपणे झोपतो आणि नक्कीच चांगलं होईल. थोडीशी आव्हानं आहेत, ती पूर्ण होतील.
हे बघा कसं आहे, चॅलेंजेस पूर्ण केले पाहिजेत असा अट्टाहास नाही आहे. हां, मग ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा. पूर्ण झालीच तर त्याच्याहून आनंद नाहीच, त्याच्याहून दुसरा आनंद नाहीच. आणि ती पूर्ण केल्याचा सुद्धा, पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न करतो ते प्रयत्न केल्याचा आनंद देखील मोठा आहेच की. सगळं छान होईल. हां, तर मंडळी बसलो आहे, काय करायचं. आता एक गाण्यावर पण शॉर्ट रील बनवली. काय मला गाणी काही जास्त येत नाही, आपलं बनवतो कधी कधी मूड येईल तसं बनवतो, आवडतं. बाकी तुमचं काय चाललं आहे? आजचा आपला व्हिडिओ खूप छोटा होणार आहे. आज काय कुठे गेलोच नाही, दिवसभर बाहेर कुठे गेलोच नाही. रोज रोज कुठे बाहेर जायचं. उद्या उद्या नाही, आता हे 2-3 दिवस ना ऑफिसच्या कामाचे आहेत, ते करायला पाहिजे. कारण बरोबर ना, माझा मित्र देखील सुट्टीवर गेला आहे. इकडेच येणार तो, त्याचं गाव पण इकडंच आहे, मंडणगड साईडला. पण तो कामासाठी येणार आहे काहीतरी. चला मंडळी, आता जास्त तुमचा टाईमपास नाही करत आहे, झोपतो आता. झोपतो नाही म्हणजे ऑफिसचं काम आहे, म्हणजे नाईटची क्लायंट डिलिव्हरी आहे, ते जवळजवळ 1-2 वाजेपर्यंत चालेल. मधी भेटलो तर बोलतोच, आणि तुर्तास तरी रजा घेऊन ठेवतो ना. नाही जमाला, डोळ्यावर झोप आली तर. मुंबईला तुम्ही बघितलं कधी कधी मी जागा असतो ते, तसा आज जागा राहणार आहे. पण आज काय कंटाळा आलेला मला, आराम केलेला आहे. तर चला, तुर्तास तरी मंडळी ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तो म्हणतो टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.